मतासाठी लढत होते पण घरच्यासाठी सुद्धा एक घरी असं आमचे पप्पा आमच्या घरी आले पण ते वडील म्हणून नाही ते पाहुणा म्हणून आले खूप दुःख होते. पण ही वेळ सरकारने आणली आता सरकारला पण थोपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वाट पाहत होती क्षणासाठी तिथपर्यंत आलेले बघितलं आम्ही. इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची, पप्पाला भेटण्याची, ती पूर्ण झाली. पण सरकारी सरसकट आरक्षण देऊन त्यांना आमचं वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडावं. अंमलबजावणीसाठी लांब होते बाप म्हणजे कुटुंब म्हणून अवेलना होऊच लागली तुमची पण परवड होऊ लागली त्यामुळे समाजासाठी थोडं कष्ट थोडा त्याग करणं पडतंच. तो आम्ही नक्कीच करू पण पुढच्या वर्षात आणि पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घेऊनच घरी येतील एवढं सरकार सांग. पण जर पप्पाचं बरं जीवाचं बरं वाईट झालं उपोषण करताना तर सरकारला आम्ही सोडणार नाही एवढी आमची घोषणा आहे.